नमस्कार मंडळी. रोज-रोज एकाच प्रकारची भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काही वेगळं खायची इच्छा असेल, तर आज मी ढोबळी मिरचीची रेसिपी घेऊन आलेली आहे. खूपच वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तर इथे ही रेसिपी बनवण्यासाठी कढई गरम केली, 2 चमचे तेल घातलं, त्यानंतर 2 उभे चिरलेले स्लाइस केलेले कांदे घातले आहेत. पाव किलो मी सिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची घेतलेली आहे. ती देखील अशा पद्धतीने पातळ स्लाइस करून घेतलेली आहे. आता कांदा आणि ढोबळी मिरची मीडियम फ्लेमवर मस्त परतवून घ्यायची. जास्त शिजवायची नाही, फक्त क्रिस्पी होईपर्यंत आपण ही शिजवून घ्यायची. तर कांदा आणि सिमला मिरची करपू नये म्हणून एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करून ढवळत राहायचं आहे. हे बघा मस्त आता याचा हळूहळू कलर चेंज होत आलेला आहे. आणि सिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची पाव किलो होती, त्याचा आकार देखील कमी झाला आहे आणि क्वांटिटीमध्ये सुद्धा कमी झालेली आहे. आता ही ढोबळी मिरची काढून घ्यायची आणि याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. यानंतर 1 मोठा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं चांगलं खमंग कलर सुटेपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत भाजलं की हिंग पावडर घालायची. यानंतर 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची. या रेसिपीमध्ये कांद्याचा वापर थोडा जास्तच करायचा. आता कांदा कढीपत्ता छान यावर परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगला कांदा परतवून घ्यायचा. यानंतर इथे एक चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. तुम्ही आलं लसूण पेस्टचा देखील वापर करू शकता, पण असा ठेचा करून घातला तर या रेसिपीला खमंग सुगंध येतो. आता इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे दही घेतलेलं आहे. दही घातल्यानंतर 1 मोठा चमचा बेसन घालायचं, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि 1 चमचा इथे मी धणे जिरे पावडरचा वापर केला आहे. 1 चमचा गरम मसाला घालायचा. सगळे मसाले असे दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित सगळी मिक्स केल्यानंतर ही बघा अशा पद्धतीने आपली ही पेस्ट तयार झाली. आता ही पेस्ट या कांद्यामध्येच घालायची आणि वाटी धुवूनच मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे. पाण्याची गरज लागेल तसं आपण पाण्याचा वापर करायचा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मंडळी, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आता मी 2 मोठे टोमॅटो मिक्सरला वाटून घेतले आहेत आणि त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. ती पेस्ट देखील यामध्येच घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर देखील पुन्हा मिक्स करायचं. यामध्ये मी पाण्याचा वापर देखील केलेला आहे. व्हिडिओ थोडा स्किप झाला त्यामुळे दाखवता आलं नाही. झाकण लावून चांगलं याला एक उकळी काढून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता याला आता मस्त एक उकळी आलेली आहे. इथे 3 ते 4 बॉईल बटाटे घ्यायचे म्हणजे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. बटाट्याचे असे स्लाइस करून घ्यायचे आणि ते देखील यामध्ये घालायचे. त्यानंतर आपण कांदा आणि ढोबळी मिरची जी फ्राय करून ठेवली होती ते देखील यामध्ये घालायचे आहे. ढोबळी मिरचीची भाजी अशा पद्धतीने मंडळी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे मी 1 टोमॅटो देखील असे स्लाइस कट करून घेतलेला आहे. तो देखील घालायचा आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. त्यामुळे मसाले भाजीला चांगले लागले जातात. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी अजून टेस्टी बनवण्यासाठी यावर थोडीशी कसुरी मेथी घालायची. यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि खायला खूपच चविष्ट लागते. पुन्हा एकदा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे. सगळी भाजी मिक्स केल्यानंतर झाकण लावायचं आणि 5 ते 7 मिनिटं ही भाजी स्लो गॅसवर चांगली शिजवून घ्यायची. तर स्लो गॅसवर मी ही भाजी छान शिजवून घेतली. गॅस देखील आता मी बंद केलेला आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे. बारीक चिरलेली यावर कोथिंबीर घालायची. ढोबळी मिरचीची भाजी तर तुम्ही खूपच वेगळ्या पद्धतीने बनवून बघितली असेल, पण एकदा या माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूपच टेस्टी लागते. जबरदस्त अगदी ही भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर खाऊ शकता. खूपच चविष्ट लागते. सकाळच्या वेळी टिफिनसाठी जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर ही झटपट भाजी बनवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. लहान मुलांना जर ढोबळी मिरची आवडत नाही तर अशा पद्धतीने भाजी बनवून तुम्ही दिली तर ते नक्कीच आवडीने खातील. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.